So data required for design of water supply scheme. So mainly we will require this data. First is source of water for a particular city or for a particular village. What is the source of water from which we will, for the complete year, we can take the water for drinking purpose or for different other uh, use, right? So that should be known. Second data is required about quantity of water. Okay, so we need to find out how much quantity of water is required to to be supplied throughout the year. पूर्ण वर्षामध्ये किती पाणी लागेल, किती quantity of water is required. That should be found. हे कसं काढायचं मग? Then how to find out this quantity of water? For that purpose, we will require two types of data. One is the population data, and how this population data we will get? That data will be we will get from the past census data. Okay, आपण दर 10 वर्षामध्ये आपली जनगणना होते. Okay, for example, last census it was in 2011. Now it will be in 2021. तर तो सेन्सेस डेटा जो आहे that डेटा हा आपल्याला त्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि तो डेटा घेऊन we have to forecast the population for the next 30 years, 25 years. जो पुढचा जो त्या ठिकाणी जो डिझाईन दॅट जो इयर आहे 20 इयर 25 वर्ष किंवा 30 वर्ष हा जो काळ आहे दॅट वी कॉल इट एज अ डिझाईन पिरियड. त्या डिझाईन पिरियडसाठी आपल्याला काय करावं लागतं त्या ठिकाणी? वी हॅव टू फोरकास्ट द पॉप्युलेशन. फोरकास्टिंग करणं म्हणजे काय? अगोदरच त्या ठिकाणी पॉप्युलेशन किती वाढेल याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी काढणे. दॅट इज कॉल्ड टू फोरकास्टिंग. मग हे फोरकास्टिंग करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड आहेत. अरिथमॅटिक मेथड, जिओमेट्रिक मेथड. त्या मेथड आपण डिटेलमध्ये या युनिटमध्ये आपण पुढे बघणार आहोत. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला लागते. पास्ट सेन्सस डेटा आणि एक 30 वर्षामध्ये पॉप्युलेशन किती वाढेल तो डेटा आपल्याला या ठिकाणी लागेल, पॉप्युलेशन डेटा. देन वी विल रिक्वायर अ रेट ऑफ वॉटर डिमांड. ओके, पर कॅपिटा कन्झम्पशन पाण्याचं किती आहे फॉर दॅट पर्टिक्युलर टाउन. सो दिस मे व्हॅरी फ्रॉम प्लेस टू प्लेस, फ्रॉम सीझन टू सीझन, फ्रॉम डे टू डे. ओके, प्रत्येक सीझन मध्ये वॉटर रिक्वायरमेंट ही सेम नसते. If we consider one particular location, say Pandharpur, for the Pandharpur city, the water requirement will be very less during the winter season, and it will be very high in the summer season. Okay, again, the water requirement for the peoples living in the Pandharpur, it may be different than the peoples living in the coastal area or say in the Kashmir. Okay, so that we need to find out what is the rate of water demand. Okay, and we have to do the average. So we need to find out what is the annual average water demand. Okay, annual average म्हणजे काय? पूर्ण वर्षाचा जो वाटर डिमांड आहे डिवाइडेड बाय 365. एका दिवसाला आपल्याला ॲव्हरेज किती पाणी लागेल. सो दॅट वी विल गेट द व्हॅल्यू ॲव्हरेज अॅन्युअल वॉटर डिमांड और ॲव्हरेज अॅन्युअल ॲव्हरेज वॉटर डिमांड. तो डिमांड भेटल्यानंतर देन वी कॅन मल्टिप्लाय द forecasted population by the rate of water demand. Okay, आणि हे आपण मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला पर डे किती पाणी आपल्याला त्या ठिकाणी लागेल हे क्वांटिटी आपल्याला त्या ठिकाणी भेटू शकते. and if you multiply it by 365 days, then you will get the total quantity of water required per year. ओके, एका वर्षामध्ये किती पाणी लागतं तर तेवढं पाण्याचा सोर्स आपला पाणी त्या ठिकाणी आहे का अवेलेबल एखाद्या सोर्स मध्ये. and if it is not there, then what alternative provision we have to make, that also we have to think. से एखाद्या ठिकाणी तलाव आहे पण त्या तलावामध्ये जेवढी आपली वर्षाची रिक्वायरमेंट आहे तेवढं जर पाणी त्या ठिकाणी नसेल, then that municipal corporation or that gram panchayat, they have to make the provision for the supplying that scarcity, that lack of water. जेवढं पाणी त्या ठिकाणी कमी पडतं तेवढं पाणी पुरवण्यासाठी they may need to dig a well or they may take a borewell
हे बाकीची अशी प्रोव्हिजन त्यांना त्या ठिकाणी करण्याची गरज पडते. सो टू फाइंड आउट दॅट रिक्वायरमेंट वी नीड टू फाइंड आउट द क्वांटिटी ऑफ वॉटर. जर क्वांटिटी ऑफ वॉटर, आणि हे आपण कशासाठी डिझाईन करतोय, पुढच्या 30 वर्षासाठी. कारण चालू वर्षासाठी जर आपण हे डिझाईन केलं तर पॉप्युलेशन हे फिक्स राहत नाही, पॉप्युलेशन हे वाढत असतं, बरोबर आहे. मग ते पॉप्युलेशन वाढून पुढे 10 वर्षानंतर 30 वर्षानंतर त्यांना परत पाण्याची कमतरता त्या ठिकाणी जाणू शकते. हे विचारात घेऊन आपण काय करतो, पुढच्या 30 वर्षासाठी किंवा 40 वर्षासाठी आपण हे अगोदरच ते पॉप्युलेशन कन्सिडर करून हे त्या ठिकाणी आपण हे पूर्ण वॉटर सप्लाय सिस्टीम हे आपण त्या ठिकाणी डिझाईन करतो, राईट. फॉर दॅट पर्पज वी विल रिक्वायर क्वांटिटी ऑफ. देन वी विल रिक्वायर द डेटा ऑफ क्वालिटी ऑफ वॉटर. ओके, ज्या सोर्स मधून आपण पाणी घेतोय त्या पाण्याची क्वालिटी काय आहे. ओके, so this quality is measured in basically mainly three different parameters. So that parameters we are going to see in details in this unit only. Yes, unit मध्ये आपण ते parameters शिकणार आहोत. That are the physical parameters, then chemical parameters of the water and biological parameters of the water. हे आपण हे डिटेल मध्ये या युनिट मध्ये बघणार आहोत. So why this is required? Why the quality of water? याची माहिती किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला असणं का गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण एखादी ट्रीटमेंट प्लांट त्या ठिकाणी आपण डिझाईन करतो किंवा त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करतो, तर त्या ट्रीटमेंट प्लांटमध्ये कोणकोणते युनिट ऑपरेशन्स आपल्याला त्या ठिकाणी बसवले पाहिजेत याची आपल्याला त्या ठिकाणी माहिती एक क्वालिटी ऑफ वॉटरवरून आपल्याला भेटते. फॉर एक्झाम्पल, नदीत हे पाण्याचा सोर्स आहे आपला, नदीतून येणारं पाणी आहे, बरोबर आहे. मग ह्या नदीच्या पाण्यामध्ये जर शेवाळाचं प्रमाण जास्त असेल, algae, okay, suspended particles भरपूर असतील, then we may need to establish here one screen आपल्याला या ठिकाणी लावावं लागतील, जे लार्ज साईज सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत ते काढण्यासाठी, बरोबर आहे. then we may need to do the filtration of the water. For that purpose we may use rapid sand filter or slow sand filter depending upon the size of the particles present in the water. जर सोर्स ऑफ वॉटर हा बोरवेल असेल, त्याच्यामध्ये सस्पेंडेड पार्टिकलचं प्रमाण कमी असेल, in that case you may not to provide the screens here for the screening of the water. Okay, so depending upon the quality of water we will require to design this water treatment plant. For that purpose, to decide the line of treatment we will require the information about quality of water. The next data required for the design of water supply scheme is funds available. Okay, हे पण खूप महत्वाचं आहे. हे आपण डिझाईन केलं पॉप्युलेशन फॉर 40 वर्ष आपण कन्सिडर करून डिझाईन केलं, ठीक आहे. पण एवढी मोठी सिस्टीम डिझाईन करण्यासाठी वेदर वी डू हॅव दॅट मच फंड्स, त्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनकडे म्हणा किंवा ग्रामपंचायत तेवढे पैसे आहेत का. जर नसतील तर ते पैसे आपल्याला गव्हर्नमेंट कडून भेटू शकतात का एखाद्या स्कीमच्या अंडरमध्ये. ओके, वेगवेगळ्या स्कीम्स असतात गव्हर्नमेंटच्या. कोणकोणत्या स्कीम आहेत, जलप्राधिकरणची अशी स्कीम आहेत. सो वेदर अंडर दॅट स्कीम वेदर वी मे गेट द फंड्स फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट और फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि जर हे या ठिकाणी स्कीम मध्ये आपलं गाव बसत नसेल किंवा स्कीम नसेल, देन is there any bank which will provide the funds. आता या ठिकाणी हे जे बँक्स असतात ह्या मोठ्या बँक्स असतात, जसे की वर्ल्ड बँक आहे, IMF आहे, हे लार्ज मोठे जे बँक आहेत दे ओनली कॅन बी प्रोव्हाइड द लार्ज फंड्स हिअर, आणि त्यांचे व्याजदर पण खूप कमी असतात. ओके, कारण या ठिकाणी होणारी इन्व्हेस्टमेंट ही क्रोर्स मध्ये असते. फॉर दॅट पर्पज दिस बँक्स डू द फायनान्स, वर्ल्ड बँक, देन IMF, राईट. सो हे आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन माहीत असणं गरजेचं आहे. जो आपला फंड या ठिकाणी लागणार आहे, फंड्स लागणार आहेत, तेवढे फंड्स हे आपल्याला या ठिकाणी भेटू शकतात का. पार्टली फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट, पार्टली फ्रॉम द सेंट्रल, पार्टली फ्रॉम द बँक, राईट. दिस इन्फॉर्मेशन शुड बी known to us. Then survey data. Here we will require a topographical map of that particular city or town. Topographical map, or it is also called as the topo sheet.
Okay, topo sheet you might have seen. So this sheet contains the different features of that particular town. ओके, टोपो शीट म्हणजे एक प्रकारचा मॅप असतो जे सर्वे ऑफ इंडिया जे आहे त्यांनी तयार केलेले असतात. सर्वे ऑफ इंडिया हे गव्हर्नमेंटची एक बॉडी आहे, एक ऑर्गनायझेशन आहे. दिस सर्वे ऑफ इंडिया डू द सर्वेज इन थ्रू आउट द इंडिया. ओके, they have prepared the maps for the different places. That maps are called as the topo sheets. In that topo sheet you may see the different land use, land classification. For example, एखाद्या ठिकाणी गाव असेल, देन तिथून गेलेले रोड असेल, हे सगळं त्या ठिकाणी त्या टोपो शीट वरती दाखवलेलं असतात. देन एखादा रेल्वे ट्रॅक गेलेला असेल आणि वेगवेगळे सिम्बॉल हे त्या ठिकाणी वापरलेले असतात. एखाद्या ठिकाणी फॉरेस्ट एरिया असेल, एखाद्या ठिकाणी वॉटर सोर्स असेल एखादी, ठीक आहे, देन ॲग्रिकल्चर लँड असेल. ऑल दिस इन्फॉर्मेशन हे त्या टोपो शीट वरती दाखवलेली असते आणि सगळ्यात मेनली त्याच्यावरती कंटूर लाईन्स दाखवलेले असतात. अशा वेगवेगळ्या कंटूर लाईन ज्या आहेत त्या कंटूर लाईन्स ह्याच्यावरती ड्रॉ केलेले असतात विथ अ कंटूर इंटरवल ऑफ 5 मीटर, 1 मीटर, अप टू 1 मीटर. आय थिंक इट इज अवेलेबल सम प्लेसेस, but not less than 1 meter contour interval is there in the topo sheets. जे आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्वे ऑफ इंडिया कडून जे आपण टोपो शीट खरेदी करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 मीटरपेक्षा कमी हे आपल्याला कंटूर इंटरवल त्या ठिकाणी भेटत नाही. बट रफली ते आपल्याला डिझाईन करण्यासाठी जी आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर सप्लाय सिस्टीम जी आपली स्कीम आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे टाकण्यासाठी आपण ह्याचा वापर करू शकतो. ओके, इन डेप्थ, इन डिटेलमध्ये जर आपल्याला या ठिकाणी हे करायचं असेल, डिझाईन करायचं असेल, देन वी मे नीड टू डू द सर्वे विथ द हेल्प ऑफ टोटल स्टेशन. ओके, वेअर द कंटूर इंटरवल इट मे बी लेस दॅन 1 मीटर. ओके, 50 सेंटीमीटर or 20 centimeter, 10 centimeter, that much accurate survey can be done with the help of total stations, that machine. Okay, so we'll require survey data. Then we may require existing city or town map. त्या सिटीचा आपला मॅप पण त्या ठिकाणी लागेल, कारण टू डू द लेआउट ऑफ द वॉटर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. मग आता वॉटर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क मध्ये काय असतं त्या ठिकाणी मेन पाईप असतो, सबमेन पाईप असतो, देन लॅटरल्स असतात. हे कोणत्या रोडवरून किंवा कोणत्या लोकॅलिटीमधून मेन पाईप घेऊन जायचं आहे, कोणत्या ठिकाणी सबमेन असेल, कोणत्या ठिकाणी आपल्याला वॉल टाकायचे आहेत, ही सगळी माहिती, कोणत्या ठिकाणी आपल्याला स्टोरेज रिझर्वायर करायचं आहे, हे सगळं हे करण्यासाठी, लेआउट करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी टाउन मॅपची पण त्या ठिकाणी गरज लागते. सो दिस डेटा, ओव्हरऑल डेटा इज रिक्वायर्ड for the design of water supply scheme. Okay, is there any doubt in this? I think there should not be any doubt. Now we'll see it now one by one. Sources of water. Okay, then we'll see the quantity of water, and then next point will be quality of water. So this unit number 1, हे 3 पॉइंट आपण या ठिकाणी डिटेल मध्ये बघणार आहोत. सोर्स ऑफ वॉटर, very small point this, then quantity of water and quality of water. This is the name of our unit. What is the name of unit number 1? Quantity and quality of water. हे 2 पॉइंट आपण डिटेल मध्ये या ठिकाणी बघणार आहोत. Source of water. What are the different sources of water that can be there for a particular town or a city? Sources of water can be broadly classified in 2 categories. One is surface water source and second one subsurface water. Surface water म्हणजे जे सरफेस वरती अवेलेबल पाणी आहे, सबसर्फेस म्हणजे जे जमिनीच्या खाली अवेलेबल पाणी आहे. ओके, again surface water sources, it can be classified in 3 categories: ponds, lakes, reservoirs and streams. Okay, तलाव असतील, नदी असेल,
किंवा ओढा असेल. इम्पॉन्डिंग रिझर्वायर्स म्हणजेच डॅम्स वगैरे कन्स्ट्रक्ट केलेला असेल, जसं आपला उजनी डॅम आहे, सो दॅट इज अन इम्पॉन्डिंग रिझर्वायर. किंवा नदीवरती त्या ठिकाणी पाणी अडवलेलं असेल. ओके, केटी विअर टाईपचा विअर वगैरे कन्स्ट्रक्शन करून, ओके, दॅट इज इम्पॉन्डिंग रिझर्वायर. सो सरफेस सोर्समध्ये हे बेसिकली 3 कॅटेगरी येतात: लेक्स, पॉन्ड्स, रिव्हर्स, इम्पॉन्डिंग रिझर्वायर्स. सबसर्फेस, आधी मोस्ट ऑफ द वॉटर हे आपल्याला ह्या सोर्स मधून आपल्याला भेटतं. ठीक आहे. देन सबसर्फेस रिझर्वायर्स. आता ज्या गावामध्ये रिव्हर नाहीये, ज्या गावामध्ये तलाव नाहीयेत मोठे, ओके, किंवा धरणाचं पाणी पुरवठा होत नाही, फॉर दॅट विलेजेस, फॉर दॅट सिटीज, द सोर्स ऑफ वॉटर विल बी सबसर्फेस सोर्स. याच्यामध्ये फर्स्ट इज द स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे काय? झरे, पाण्याचे काही जे हिल्ली एरिया वगैरे असतो त्या ठिकाणी पाण्याचे झरे असतात, त्याचा वापर करून हे पाणी हे पिण्यासाठी वगैरे त्याचा वापर केला जातो. सेकंड इज वेल्स. ओके, आणि थर्ड इन्फिल्ट्रेशन गॅलरीज, इन्फिल्ट्रेशन वेल्स. सो दीज आर द 4 सोर्सेस, सबसोर्सेस. कोणकोणते आहेत? स्प्रिंग, वेल्स, इन्फिल्ट्रेशन गॅलरीज, इन्फिल्ट्रेशन वेल्स. ओके, तर आपल्या भागामध्ये स्प्रिंग्स हे आपल्याकडे नाही आहेत, तर ह्यातला सबसर्फेस मधला वेल जो हा प्रकार आहे आपल्याकडे मोस्ट ऑफ दी टाइम्स बघायला भेटतो. हे जे 2 प्रकार आहेत, दिस आर ऑब्झर्वेबल इन द एरियाज वेअर ग्राउंड वॉटर टेबल इज व्हेरी हाय. ज्या भागामध्ये ग्राउंड वॉटर भरपूर प्रमाणामध्ये अवेलेबल आहे आणि खूप वरती अवेलेबल आहे, ग्राउंड वॉटर टेबल जे आहे ते खूप वरती असेल, अशा भागामध्ये आपल्याला इन्फिल्ट्रेशन गॅलरीज किंवा इन्फिल्ट्रेशन वेल्स हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात किंवा त्या ठिकाणी आपण हे करू शकतो. ठीक आहे. इन्फिल्ट्रेशन गॅलरीज यू कॅन हॅव अन रफ आयडिया. बोरवेल सारख्या अशा गॅलरीज त्या ठिकाणी पाईप टाकलेले असतात, परफोरेटेड पाईप्स, आणि आसपासच्या भागातून हे जे सॉइल आहे या ठिकाणी जे पोर स्पेस आहे, इट इज फिल्ड विथ द कम्प्लिटली फिल्ड विथ द वॉटर. लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल हिअर अँड इट कंटिन्युअसली कम्स हिअर थ्रू द परफोरेटेड पाईप इनसाइड दिस गॅलरीज. ओके, आणि हे पाणी इथून हे बाहेर त्या ठिकाणी काढलं जातं. त्यांची डायमीटर ही खूप मोठी असते ॲज कम्पेअर टू आवर बोरवेल्स, राईट. त्यातला मेन जो आहे वेल्स. सो दिस वेल्स अगेन इट कॅन बी क्लासिफाईड ॲज आर्टिशियन वेल्स, देन डग वेल्स, ड्रिवन वेल्स, ट्यूब वेल्स. Water resources engineering. In this subject, you will learn these different sources of water. Okay. त्याच्यामध्ये ग्राउंड वॉटर इंजिनिअरिंग हा त्या ठिकाणी तुम्हाला एक युनिट असेल वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी शिकायला भेटतील. आर्टिशियन वेल म्हणजेच काय? जे खाली ग्राउंड वॉटर जमिनीच्या खाली त्या ठिकाणी जे हे असतात, काय म्हणतो आपण त्याला, ॲक्विफर्स. ओके, काही कन्फाईन ॲक्विफर्स असतात आणि काही अनकन्फाईन ॲक्विफर्स असतात. तर जे कन्फाईन ॲक्विफर्स आहेत त्याच्यामध्ये अशा टाईपचे आपल्याला आर्टिशियन वेल्स वगैरे आपण त्या ठिकाणी टाकू शकतो, किंवा आपण बोरवेल जे आहेत त्या प्रकारे हे करू शकतो आपण. ट्यूबवेल्स मध्ये परत त्या ठिकाणी 2 प्रकार आहेत, शॉलो ट्यूबवेल आणि डीप ट्यूबवेल्स. जे आपण बोरवेल म्हणतो आपण, त्याच्यामध्ये शॉलो ट्यूबवेल म्हणजे जो आपला हँडपंप वगैरे जो असतो तो खूप खोल जात नाही, त्या हँडपंपच्या साहाय्याने आपण पाणी काढतो. जर त्याची डेप्थ कमी असेल देन इट कॅन बी कॉल्ड एज अ शॅलो ट्यूबवेल. डीप ट्यूबवेल जो बोरवेल आपला खूप खोलवरती गेलेला असतो, दॅट इज कॉल्ड एज अ डीप ट्यूबवेल. डगवेल हे आपली विहीर वगैरे जे आहे, ओपन वेल किंवा डगवेल, विहिरीतून आपण जर पाणी घेत असेल देन इट इज कॉल्ड एज अ डगवेल अँड ड्रिवन वेल. सो दीज आर द सोर्सेस ऑफ वॉटर that can be used for the supplying the water to the city or town. Okay, so depending upon the geography and topography, these sources can be explored in that particular region.
Now here we will see, we will come to the point here, quantity of water. Okay, sources of water कोणकोणते आहेत ते आपण पाहिलं. Now we will see the quantity of water. So before designing a proper water supply scheme or system, it is essential to determine the quantity of water that is required daily. This involves determination of following points. Quantity of water काढण्यासाठी जसं आपण या ठिकाणी वरती सांगितलं तुम्हाला या ठिकाणी काय काय लागतं आपल्याला. We will require the population data and we will require the rate of water demand. या दोन गोष्टी वॉटर डिमांड आणि पॉप्युलेशन या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी लागतील. ह्या दोन गोष्टी हे आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. वॉटर डिमांड अँड फोरकास्टिंग ऑफ द पॉप्युलेशन हे आपण या ठिकाणी we are going to learn. Population determination. For that purpose, we will require the different methods. Different methods are there for doing the population forecasting. Okay, that we are going to see in details. Then rate of demand. So here we will see it in details. Okay. Okay. The rate of demand. The water demand in a particular city, it can be divided in different types, like domestic water demand, then industrial water demand, then commercial water demand, public demand, losses. Okay, so this water demands we will see in details in the next videos, next slides. Quantity of water, how it is obtained? By multiplying the population by per capita demand, right? हा per capita demand कसा काढला जातो? By doing the addition of this all demands. हे सगळ्यांची ॲडिशन करायची आणि पर हेड किती त्या ठिकाणी आपल्याला रिक्वायरमेंट आहे पाण्याची, ठीक आहे, हे आपण त्या ठिकाणी या ठिकाणी मल्टिप्लाय करतो. पर कॅपिटा डिमांड मल्टिप्लाइड बाय पॉप्युलेशन, then you will get the quantity of water per day, and if we multiply it by 365, then you will get the quantity of water per year. Okay, so water demand here, now we will see in details. First we will see water demand in details, then we will see population forecasting in after this water demand, right? So again, following quantities of are required to be assessed and recorded. That is total annual volume of water in liters or million liters. Okay, liter ही खूप छोटी quantity झाली. Okay, just when we talk in context of water quantity, in context of the city or a town, then the unit for the quantity of water will be millions of liter. Okay, MLD, million liter. Okay, now million liter means what? 10 to the power 6. Million means 10 to the power 6. You can see here the unit MLD. MLD is nothing but it is the rate of flow. Means in a day, how much quantity of water will be required. So it is 1 MLD. 1 MLD means 10 to the power 6 liter. 1 million liter per day. So this MLD is nothing but it is 10 to the power 6 liter or 10 lakh liter of water per day. So that is nothing but 1 MLD. So this is the one unit that we use for finding the rate of flow of water. Okay, this unit should be known to you. You can write it somewhere in your notebook. MLD, million liter per day. So capital M and small m याच्यामध्ये फरक आहे. ml small ml जर असेल then it is a milli. Milli means 10 to the power -3. Capital M and L, so it is million liter. Million means 10 to the power 6. Okay, annual average rate of flow in liter per day per person is called as the per capita demand.
ओके. पर कॅपिटल डिमांड म्हणजे काय? प्रति व्यक्ती प्रति दिवशी प्रत्येक दिवसाला एका माणसाला किती पाणी लागेल? ॲव्हरेज, ॲन्युअल ॲव्हरेज. ओके. ॲन्युअल ॲव्हरेज या ठिकाणी घेतली आहे. कारण आज एका व्यक्तीला जर सपोज त्या ठिकाणी 100 लिटर पाणी लागत असेल, बट दिस रिक्वायरमेंट ऑफ वॉटर इट मे नॉट बी देअर इन द रेनी सीझन, त्यावेळेची रिक्वायरमेंट वेगळी असेल. देन फॉर विंटर सीझन इट मे बी डिफरंट. हे सगळ्यांची आपण ज्यावेळेस ॲव्हरेज काढतो, सो दॅट ॲव्हरेज म्हणजे एका ॲव्हरेज किती? इट मे बी 135 LPS इट मे बी देअर. ओके. ही जी ॲव्हरेज आहे पर डे, पर कॅपिटा म्हणजे प्रति माणसी प्रति दिवशी किती पाणी त्या ठिकाणी लागतो, दॅट इज नथिंग बट पर कॅपिटा डिमांड. अँड इट इज मेजर्ड विथ द युनिट LPCD. दिस इज अनदर युनिट LPCD. म्हणजे काय? लिटर पर कॅपिटा पर डे. ह्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या नोटबुकमध्ये, विच विल बी हेल्पफुल फॉर द MCQs. LPCD लिटर पर कॅपिटा पर डे. ओके. म्हणजे एका दिवसामध्ये प्रति माणसी किती लिटर पाणी लागतं. ओके. ॲव्हरेज ॲन्युअल ॲव्हरेज रेट ऑफ फ्लो इन लिटर पर डे पर पर्सन इज कॉल्ड लाईक द पर कॅपिटा डिमांड. आता प्रति माणसी ऑन अन ॲव्हरेज 5 to 8 लिटर ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड फॉर द कन्झम्पशन, पिण्यासाठी पर्टिक्युलरली. हे या ठिकाणी रिक्वायरमेंट. पण एवढंच पाणी आपण या ठिकाणी कन्सिडर करतो का? नाही करत. कारण पाणी हे आपल्याला बऱ्याच गोष्टीसाठी लागतं. ओके. कोणकोणत्या कारणासाठी आपल्याला पाणी लागतं? सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ डिमांड्स दॅट वी आर गोइंग टू सी हिअर इन डिटेल्स. डोमेस्टिक पर्पजसाठी आपल्याला पाणी लागतं, इंडस्ट्रीयल पर्पजसाठी लागतं, इन्स्टिट्यूशनल अँड कमर्शियल पर्पजसाठी लागतं, पब्लिक वॉटर डिमांड आहे, फायर डिमांड आहे, लॉसेस आहेत. ह्या सगळ्यांचा विचार या ठिकाणी करावा लागतो पर कॅपिटा डिमांड काढण्यासाठी. ठीक आहे. त्यामुळं पर कॅपिटा डिमांड ही खूप खूप मोठी आहे ॲज कम्पेअर टू दिस रिक्वायरमेंट. ओके. सो व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ वॉटर डिमांड दॅट विल सी. हे सगळं डिटेलमध्ये बघितल्यानंतर पर कॅपिटा डिमांड ही भारतामध्ये किती आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटेल ॲट लास्ट. ओके. हे बघितल्यानंतर. So what are the different types of water demands? Okay, that you will see it now. So write down the title in your notebook and you write down these different types of demands in your notebook. वहीमध्ये हे लिहून घ्या. First one is the domestic water demand. Second, industrial water demand. Third, institutional and commercial water demand. Fourth, public water demand. Fifth, fire demand. And last one, water required to compensate losses in theft and wastes. I think your writing is over. Now we'll see first demand, that is domestic water demand in detail. Domestic water demand म्हणजे काय? Water required at our home, or it can be called as residential water demand. Okay. घरी लागणार आपलं जे पाणी आहे that is called as the domestic water demand. So मग घरी कशासाठी आपल्याला पाणी लागतं? What are the different things we will require water for that? So we will require water for drinking purpose, for bathing purpose, for cooking purpose, for washing of the clothes, utensils, and washing of the house, flushing of the WC, water closet. For all this purpose, we will require the water, and as per IS
1172, 1957, the recommended per capita water consumption is 135 liter per day. Okay, so in examination again this question may be asked, so you can write down this value. Domestic water demand हा किती आहे per capita per demand? So this is 135 LPCD. Okay, 135 LPCD म्हणजे काय 135 लिटर पर कॅपिटा पर डे. एका दिवसामध्ये किती पाणी लागेल आपल्याला 135 लिटर. म्हणजे याचं डिवायडेशन कसं आहे? How this total 135 liters have been divided? So we can see in this table, for bathing purpose a single person will require 55 liter of water. Then for washing of the clothes per head 20 liter of water is required. For flushing of the WC water closet we will require 30 liters of water per head. Per head means prati mansi. Washing of the house 10 liter. Washing of the utensils 10 liter. Cooking 5 liter. Drinking 5 liter. And overall if you do the addition of this it will come 135 liter. So the domestic consumption of water is 135 LPCD liter per capita per day. Okay, so this value again depends upon the standard of living of the people. If you go in the metros, okay, metro city मध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी this value will increase. It may be 200. Okay, कारण त्या ठिकाणी standard of living is high and because of that the water consumption will be more in the metro cities. And if you go in the foreign countries also, developed nations, their per capita this domestic water consumption will be obviously higher than the our value. Okay, have you understood this domestic water demand? Is there any doubt in this? Yes, sir. No. Okay, then second is industrial water demand. So we know that in different cities, different towns, nearby areas, there will be industry establishments will be there. Okay, different types of industry will be there. Food processing industries, then metal processing industry may be there, then cloth industry may be there. Okay, then paper industry may be there. So lot of industry, chemical factories, lot of industries are there, and if they are coming under the city area, then they have to provide the water to these industries also. So this is nothing but it is the industrial water demand. It represents the water demand of industries which are either existing or likely to be started in the future. त्या सिटीचा जो आपला एरिया आहे त्याच्या अंडरमध्ये ते भविष्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतात. ओके, MIDC त्या ठिकाणी अशी येऊ शकते किंवा ऑलरेडी त्या ठिकाणी असेल तर त्याचा डिमांड पण या ठिकाणी कन्सिडर या ठिकाणी करावा लागतो. This quantity will vary with number and type of industry present in the city. So type of industry is also very important. कारण some industry require very less water. For example, automobile industry is there. So it may require very less quantity of water. Or any electronic industry is there, they may require very less water. But if we processing industry is there, for example, food processing, dairy is there, food processing industry is there, any other, or chemical factories there, then their consumption of water it may be higher. Okay, so depending upon the type of industries are there, the demand of water it may be different. Generally, for the ordinary per capita consumption, how much it is considered for the industry water demand? So it is 50 LPCD. Okay, for the industrial water demand, this quantity is 50 LPCD. Domestic साठी किती होतं त्या ठिकाणी 135. For industrial purpose, it is considered 50 LPCD. प्रति माणसी 50 लिटर पाणी हे त्या ठिकाणी दररोज लागेल हे असं त्या ठिकाणी कन्सिडर केलं जातं.
Next comes the institutional and commercial water demand. So what is institutional? So institutional water demand means like our college is there. Okay, different types of colleges, schools are there, junior college, senior college, schools, primary schools, secondary school, then hospitals are there. So these are nothing but institutionals. Okay, institutional water demand. And कमर्शियल वॉटर डिमांड म्हणजे शॉप्स, वेगवेगळ्या प्रकारचे शॉप्स आहेत, ग्रॉसरी शॉप आहे. ओके, देन गोल्ड शॉप्स आर देअर, लॉट ऑफ शॉप्स आर देअर इन दी सिटीज. प्रत्येकाच्या त्या ठिकाणी काही वॉटर रिक्वायरमेंट असतात. सो दॅट इज नथिंग बट कमर्शियल वॉटर डिमांड. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ स्कूल्स, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, colleges, offices, railway station. So all these are to be considered, and how much requirement is there is to be considered. It is 20 LPCD. ओके, हे व्हॅल्यू तुम्ही त्या ठिकाणी लिहून घेऊ शकताय किंवा पुढच्या स्लाइडवरती पण आहेत ते त्यावेळेस तुम्ही लिहा. ओके, so this is the requirement for the institutional and commercial water demand, 20 LPCD. Then comes the public water demand. So आता public water demand म्हणजे काय मग? So public water demand is nothing but it is the demand of water at the public places. Public places जे आहेत त्या ठिकाणी पाण्याची जी गरज लागते. So what are the different public places? Like parks are there, public parks, gardening. Okay, then washing and sprinkling on the road. रोड क्लीन करण्यासाठी लागणारं पाणी आहे. यूज इन द पब्लिक फाउंटन्स. काही ठिकाणी पब्लिक प्लेसच्या ठिकाणी फाउंटन्स असतात. यू माइट हॅव सीन, पाण्याचे तुषार असे त्या ठिकाणी पडत असतात. कोर्टच्या समोर वगैरे तुम्ही पाहिलं असेल, किंवा नगरपालिकेची बिल्डिंग असेल त्याच्यासमोर, किंवा कोर्ट असेल त्याच्यासमोर, किंवा कुठलीही एखादं मोठी गव्हर्नमेंटची बिल्डिंग असेल त्याच्यासमोर, पब्लिक बिल्डिंगच्या समोर आपल्याला फाउंटन्स पाहायला भेटू शकतात. तर त्याची पण डिमांड इट कम अंडर दी पब्लिक वॉटर डिमांड. So how much it is to be considered? Nominally, it should not exceed 5% of the total consumption, or 10 LPCD. Okay, 10 LPCD is the public water demand that can be considered. Then comes the fire demand. This also to be considered, कारण फायर जे आहेत ह्याची वर्षातून